मुळामध्ये आकृतिबंध नवीन झाल्यामुळे जो ऑक्टोबर 2024 मध्ये झाला, त्यामुळे पदांची ही रिक्तता आपल्याला दिसत आहे. त्या आकृतिबंधामुळे आपल्या काही संवर्गातील पदांच्या संख्येत वाढ झालेली आहे. ऑलरेडी आम्ही MPSCला ह्याच्यामध्ये त्यांच्याबरोबर वेळोवेळी पत्रव्यवहार करून 25 एप्रिल 2025 रोजी LDO ची जाहिरात जी आहे ती आलेली आहे आणि तसेच LDO म्हणजे पशुवैद्यवधन अधिकारी आणि 12 ऑगस्टला क्लास 1चे सहाय्यक आयुक्त यांची सुद्धा जाहिरात आलेली आहे. बाकी जी पदं आहेत जी पर्यवेक्षकांची आहेत ती जिल्हा परिषदेने भरायची. त्याच्याबद्दल देखील GADशी आमचं बोलणं झालेलं आहे आणि तेही लवकरात लवकर कारवाई करणार. तर व्हिडिओच्या सुरुवातीला आपण पाहिलं असेल या ठिकाणी पशुसंवर्धन विभागाची जाहिरात नक्कीच आता लवकर प्रसिद्ध होऊ शकते. ती पदं भरली जाणार आहेत अशी मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. बघा 2023 मध्ये अशा पद्धतीने जिल्हा परिषदांमार्फत 2023 मध्ये सरळ सेवेची पदं भरण्यासाठी जाहिराती आल्या होत्या. त्यामध्ये पशुधन पर्यवेक्षक हे देखील पद होतं. आता बघा ZPची जाहिरात येणार म्हणजेच बाकी पदं देखील त्याच्यासोबत येतील. एकट्याच पदाची जाहिरात येणार नाही तर सर्वच पदांची जाहिरात येऊ शकते. कशा पद्धतीने जाहिरात आली होती बघा 2023 मध्ये अशा पद्धतीने वेगवेगळी पदं होती. आरोग्य सेवक असेल, ग्रामसेवक असेल, कनिष्ठ अभियंता असतील, कनिष्ठ सहाय्यक लेखा असतील, प्रयोगशाळा तंत्रज्ञ असतील, वरिष्ठ सहाय्यक लेखा असतील, विस्तार अधिकारी असतील आणि त्याचसोबत या ठिकाणी पशुधन पर्यवेक्षक अशा पद्धतीने ही ZPची एकत्रित जाहिरात येतात. म्हणजे पशुधन पर्यवेक्षकाची जाहिरात येईल म्हणजे बाकी पदांचे देखील त्याच्यामध्ये समावेश मग असू शकतं. तर या ठिकाणी आपण बघितलं असेल अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याबद्दलची माहिती दिलेली आहे की JD संबंधी म्हणजे प्रशासकीय विभाग जो आहे जिल्हा परिषद त्यांच्या संबंधात या ठिकाणी ही पदं भरण्यासाठी बोलणं चालू आहे. त्याच्याबद्दलचा अंतिम निर्णय लवकरच होईल. म्हणजे जाहिरातीबद्दलचा मोठी अपडेट तुम्हाला या ठिकाणी भेटलेली आहे. तर सध्या या ठिकाणी बघा पशुधन पर्यवेक्षकची जर पात्रता आपण बघितली तर पशुवैद्यक शास्त्रातील या ठिकाणी पदवी तुमच्याकडे असणं गरजेचं असतं या पदासाठी. बाकी इतर पदांची देखील या ठिकाणी वेगवेगळी पात्रता असते. परंतु सध्या तरी पशुधन पर्यवेक्षक बद्दलचा हा प्रश्न होता, त्याच्याबद्दलची माहिती होती. बघू शकता या ठिकाणी महासंवाद जे महाराष्ट्र सरकारचं या ठिकाणी अधिकृत न्यूज संकेतस्थळ आहे त्याच्यावरती देखील ही माहिती देण्यात आलेली आहे. पशुसंवर्धन विभागाबद्दल जी पदं आहेत ती भरण्यासंदर्भातली या ठिकाणी ही माहिती आहे. याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्हाला पाहता येईल. पशु पर्यवेक्षकांची पदं जिल्हा परिषद मार्फत भरण्यात येणार असून त्याबाबत सामान्य प्रशासन विभागाशी चर्चा झाली आहे. नवीन आकृतिबंधानुसार वाढलेल्या पदांची भरती करणं अपरिहार्य आहे. म्हणजे हे गरजेचंच आहे, ते होणारच आहे असं या ठिकाणी सांगितलंय. त्यानुसार सर्व प्रक्रिया सुरू असून पुढील अधिवेशनापर्यंत मोठ्या प्रमाणात ही पद भरती जी आहे पूर्ण केली जाईल असं या ठिकाणी स्वतः पशुसंवर्धन मंत्र्यांनी बोलताना माहिती दिलेली आहे. तर तुमच्यासाठी या ठिकाणी ही मोठी गुड न्यूज या ठिकाणी होती. मित्रांनो, तुम्हाला सध्याच्या मुंबई उच्च न्यायालय पदभरतीसाठी जर पुस्तक हवं असेल जसं की लिपिक आणि शिपाई पदासाठी तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी महत्त्वाचं पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच, यामध्ये 2018 ते 26 पर्यंतच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश करून दिलेला आहे. या पुस्तकामध्ये एकूण 70 प्रश्नपत्रिका आहेत. म्हणजेच तुम्हाला 3700 प्लस प्रश्नांचा याच्यामध्ये त्यांनी समावेश करून दिलेला आहे. हे पुस्तक सध्याच्या लिपिक शिपाई पदासोबतच इतर जे वेळोवेळी जिल्हा न्यायालय मार्फतच्या ज्या जाहिराती येतील त्यासाठी देखील हे तुम्हाला पुस्तक यशाची गुरुकिल्ली ठरणार आहे. या पुस्तकाचं लेखन संकलन विठ्ठल नागनाथ राऊतवार सरांनी केलेलं आहे. नवीन बदलत्या पॅटर्ननुसार हे पुस्तक आहे जे की तुम्हाला मुंबई उच्च न्यायालय असेल, जिल्हा न्यायालय असेल या पदांसाठी उपयोगी पडणार आहे. तर हे पुस्तक तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमध्ये पाहायला भेटेल किंवा ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकता. त्यासोबत त्यांची इतरही पुस्तकं आहेत जसं की तलाठी पदभरतीसाठी तलाठी ग्राममहसूल अधिकारी 62 प्रश्नपत्रिका संच. या पुस्तकामध्ये देखील 6200 प्लस प्रश्नांचा समावेश आहे. 57 प्रश्नपत्रिकांचा समावेश त्यांनी 1 ते 100 प्रश्नांच्या स्पष्टीकरणासहित केलेला आहे. तर हे पुस्तक देखील स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचं आहे. ही सर्व पुस्तकं त्यांची कुठल्याही बुक स्टोअरमधून तुम्ही महाराष्ट्रामधून खरेदी करू शकतात आणि ऑनलाईन देखील तुम्हाला उपलब्ध आहेत.